नमस्कार. कधी विचार केलाय की एका क्षणाचा राग किंवा घाईघाईत घेतलेला एखादा निर्णय आपल्याला किती महागात पडू शकतो? आज आपण जी रथालाठी जातकातली गोष्ट पाहणार आहोत ना, ती आपल्याला बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देते आणि सोबतच योग्य न्याय कसा असावा याचा एक महत्त्वाचा धडाही शिकवते. चला तर मग ही गोष्ट जरा जवळून समजून घेऊया. तर सुरुवात याच प्रश्नापासून करूया. राग. राग तर बघा आपल्या सगळ्यांनाच येतो, नाही का? पण जेव्हा हाच राग आपल्या डोक्यावर, आपल्या बुद्धीवर ताबा मिळवतो आणि आपले निर्णयच बदलायला लागतो, तेव्हा काय होतं? ही कथा आपल्याला बरोबर याच धोक्याची जाणीव करून देणार आहे. तर ही गोष्ट आहे गुरूंच्या काळातली. कोसल नावाचं राज्य होतं आणि त्या राजाचा होता एक कुलपुरोहित. आता हा पुरोहित एके दिवशी काय करतो, आपल्या रथातून त्याच्याच मालकीच्या एका गावात जायला निघतो आणि बस इथूनच आपल्या कथेची खरी सुरुवात होते. आता बघा गंमत काय झाली. रस्ता होता अरुंद. समोरची गाडी हळू चालल्यामुळे पुरोहिताच्या डोक्यात राग गेला. त्यानं काय केलं, आपला अंकुश उचलला आणि त्या गाडीवानावर फेकून मारला. पण तो अंकुश गाडीच्या झूला लागला आणि उसळून परत आला थेट पुरोहिताच्याच कपाळावर. म्हणजे त्याचाच राग त्याच्यावरच उलट. आता बघा, जखम झाली होती स्वतःच्याच चुकीमुळे. पण पुरोहिताने काय केलं असेल? तो सरळ गेला राजाकडे आणि तक्रार काय केली की त्या गाडीवान्यांनी मला मारहाण केली आणि जखमी केलं. म्हणजे चक्क खोटी तक्रार. आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा गैरवापर करून त्या बिचाऱ्या निरपराध लोकांना शिक्षा द्यायची हा त्याचा डाव होता. पण नशीब बलवत्तर होतं म्हणा. न्यायाधीशांनी या प्रकरणाची अगदी सखोल चौकशी केली. त्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळं तपासलं आणि मग काय, सत्य बाहेर आलंच. हे अगदी स्वच्छ झालं की गाडीवान तर पूर्णपणे निर्दोष होते. सगळाच्या सगळा दोष फक्त आणि फक्त त्या पुरोहिताचाच होता. आता ही घटना जेव्हा धर्मसभेत चर्चेला आली, तेव्हा गुरु तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं, बंधूंनो, हा माणूस काही फक्त आत्ताच असा वागतोय असं नाही. पूर्वीसुद्धा, म्हणजे त्याच्या मागच्या जन्माती, तो अगदी असाच वागला होता. बघा, या एकाच वाक्याने त्यांनी वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडून टाकलं आणि इथून एका जुन्या गोष्टीला सुरुवात झाली. चला तर मग, आता आपण थेट भूतकाळात जाऊया. बनारसमध्ये राजा ब्रह्मदत्त राज्य करत होता आणि त्या राज्यात बोधिसत्व म्हणजे स्वतः गुरु त्यांच्या पूर्वजन्मी राजाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तर अशी ही पार्श्वभूमी आहे त्या जुन्या गोष्टीची. इथे आपल्याला दोन्ही कथांमध्ये एक साम्य आणि एक खूप मोठा फरक दिसतोय. तक्रार ती तर दोन्ही वेळेस पुरोहितानेच केली. पण फरक कुठे होता? वर्तमानात चौकशी झाली आणि न्याय मिळाला. पण भूतकाळात राजाने कोणताही तपास न करता घाईघाईने निर्णय देऊन टाकला आणि त्यामुळे एका मोठ्या अन्यायाची शक्यता निर्माण झाली होती. तर भूतकाळातही अगदी सेम टू सेम हेच घडलं. राजाचा पुरोहित स्वतःच्याच कृत्यामुळे जखमी झाला आणि त्याने काय केलं? सरळ राजाकडे जाऊन गाडीवानांविरुद्ध खोटी तक्रार ठोकली. असं वाटत होतं जणू काही इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय. आणि बरोबर इथे कथेला एक खूप गंभीर वळण मिळतं. राजाने त्या पुरोहिताचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करता, कोणतीही चौकशी न करता आपला निकाल थेट जाहीर करून टाकला. जरा विचार करा, फक्त एका माणसाचं ऐकून राजांनी त्या बिचाऱ्या निरपराध गाडीवानांना दोषी ठरवलं. इतकंच नाही तर त्यांची सगळीच्या सगळी मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही दिला. म्हणजे हातात सरळ सरळ न्यायाचा अपमान होता. पण म्हणतात ना, जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा न्यायासाठी कोणीतरी पुढे येतच. आणि यावेळी पुढे आले राजाचे शहाणे मंत्री, म्हणजेच बोधिसत्व. त्यांना हा अन्याय होताना दिसला आणि तो थांबवण्यासाठी ते पुढे आले. आता आपण या कथेच्या अगदी गाभ्याशी म्हणजे सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. इथे बोधिसत्व राजाला न्यायाचा खरा अर्थ काय असतो हे समजावून सांगतात. आणि हे जे शब्द आहेत ना, ते फक्त त्या राजासाठी नव्हते, ते आपल्या सगळ्यांसाठी आहेत. बोधिसत्व राजाला म्हणाले, महाराज, काही लोक असे असतात जे स्वतःलाच जखमी करून घेतात आणि दुसऱ्यांवर आरोप टाकतात. म्हणून हे राजा, कधीही पक्षपाती विचार करू नका. आधी दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि मगच खरा न्याय करा. आणि खरंच हाच तर न्यायाचा पाया आहे, नाही का? ते पुढे असेही म्हणतात की एक वाईट राजा असतो ना, तो काहीही न ऐकताच निर्णय देऊन टाकतो. पण एक खरा शासक नेहमी पूर्ण विचार करूनच निकाल देतो. आणि अशा न्यायी राजाची कीर्तीच मग कायम टिकते. बघा, निर्णय आणि कीर्ती
यांचं नातं किती सुंदरपणे त्यांनी इथे जोडलं आहे. अच्छा, पण बोधिसत्वाच्या या शब्दांचा राजावर काही परिणाम झाला असेल का? राजाने त्यांचं म्हणणं ऐकलं असेल? आता आपली कथा समाप्तीकडे वळतेय, जिथे न्यायाचा मार्ग पुन्हा एकदा सापडणार आहे. हो, नक्कीच. राजाने बोधिसत्वाचे ते शहाणपणाचे शब्द ऐकले. त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने लगेच प्रकरणाची पुन्हा अगदी नव्याने आणि योग्य पद्धतीने चौकशी करण्याचा आदेश दिला. शेवटी चूक सुधारणा हेच तर खऱ्या मोठेपणाचं लक्षण असतं. आणि मग काय? जेव्हा योग्य चौकशी झाली तेव्हा सत्य समोर आलंच. जो निकाल आधी दिला होता तो पूर्णपणे बदलला. गाडीवान निर्दोष सुटले आणि हे सिद्ध झालं की या सगळ्या प्रकरणात फक्त आणि फक्त तो ब्राह्मणच दोषी होता. अखेर सत्याचाच विजय झाला. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? बोधिसत्वाची शिकवण आपण या 4 सोप्या तत्वांमध्ये मांडू शकतो. पहिलं, पक्षपाती दृष्टिकोन टाळा. दुसरं, आधी दोन्ही बाजूंचं ऐका. तिसरं, निर्णय घेण्याआधी नीट चौकशी करा. आणि चौथं, विचारपूर्वक दिलेला निकालच तुमची कीर्ती कायम ठेवतो. आणि शेवटी गोष्ट संपवताना गुरुने काय सांगितले माहितीये? ते म्हणाले की त्या भूतकाळातला जो पुरोहित होता तो आत्ताचाच पुरोहित आहे आणि तो शहाणा मंत्री तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गुरुच होते. यातून त्यांनी हेच दाखवून दिलं की काही लोकांच्या सवयी या जन्मांतरीही बदलत नाहीत. तर गोष्ट तर इथे संपली, पण जाता जाता ती आपल्यासमोर एक आरसा ठेवून जाते. आपल्या रोजच्या आयुष्यात इतरांबद्दल मत बनवताना किंवा कोणताही छोटा मोठा निर्णय घेताना आपण किती वेळा अशीच घाई करतो? आपण खरंच दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.